हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघूया आपण लिट्टी चोखाची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. लिट्टी चोखा करताना माझ्या घरी झालेली गंमत तुम्हाला मी सांगते. माझी मुलगी खेळता खेळता मला प्रश्न विचारते, मम्मी लिट्टी चोखा म्हणजे काय असते. तर मी म्हटलं तिला लिट्टी चोखा समजून सांगितल्यापेक्षा करून खाऊ घातलेलं बेटर राहील. तर माझ्याकडे सायंकाळी पण स्वयंपाकाला प्रश्न पडला होता की काय करायला पाहिजे. तर मी ठरवलं की लिट्टी चोखा करावं. माझ्याकडे भरताचं वांगही पडून होतं म्हणून मी पटकन अशी रेसिपी करायला घेतलेली आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये मीठ, कलोंजी म्हणजे काळी तीळ, 2 चमचे मी मोहनसाठी तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये तुम्ही तूपही टाकू शकता. मी जरा तुपाचं प्रमाण कमी खाते, मी तुपाचं प्रमाण म्हणजे तूप कमी वापरलेलं आहे. सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. मस्तपैकी आपल्याला घट्टशीर कणिक मळून घ्यायची आहे. तर लिट्टीसोबत खाल्लं जातं चोखा, म्हणजेच वांग्याचं भरीत खाल्लं जातं. बघा, आपण सर्व रेसिपी मस्त स्टेप वाईज बघणार आहे. बिहारची पारंपरिक रेसिपी आहे बघा ही. तर आपलं कणिक मळून झाली होती. आपण मस्तपैकी याला झाकण ठेवून रेस्टला ठेवणार आहे. आता करणार आहे आपण लिट्टीमध्ये भरण्यासाठी सारण. तर हे सारण जे असते ते मुळात सत्तूचं असते. तर आपल्याकडे सत्तू नसेल तर आपण 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. तेला मस्त त्यामध्ये ना छानपैकी बेसन भाजून घ्यायचं, एकदम खमंग असं. तुमच्याकडे जर सत्तू असेल तर तुम्ही सत्तूचा वापर करू शकता. बघा, माझ्याकडे सत्तू अवेलेबल नव्हतं. मी बेसन घेतलेलं आणि त्याला छानपैकी मस्तपैकी खमंग भाजून घेणार आहे. सर्व तयारी मी करून घेतली होती बघा आधीच. सर्व इन्ग्रेडियंट्स वगैरे सगळं साहित्य करून घेतलेले होते. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. मला प्रश्न पडला होता माझ्या मुलीला वांगे आवडत नाही, ती खाईल की नाही. पण खरं सांगते, मी लिट्टी चोखा केल्यानंतर तिला ती रेसिपी इतकी आवडली. तिने मस्तपैकी वांग्याचं भरीत आवडीनं खाल्ले आणि मला म्हटलं मम्मी किती टेस्ट झालेला आहे. मग बेसन छान आपलं भाजून झालेलं आहे. त्याला खाली उतरून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मिरेपूड, ओवा, काळं तीळ टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. आपल्याला मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आहे. लसूण टाकायचा आहे खुडलेला. सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. बघा, थोडं गरम होतं मी चमच्याने केलं आहे. बघा, स्पॅच्युलाने केलेलं आहे. तर मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये ना आपण 1 चमचा लोणचं टाकणार आहे. लोणच्याचा खार असतो ना आपला, तो टाकणार आहे. मसाला आपण टाकायचा आहे बघा, आणि त्याला मस्तपैकी हाताने चोळून मिक्स करायचं आहे. मस्तपैकी ते आंबट चिंबट होतं बघा. छान मिक्स करायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा सरसोचं तेल टाकायचं आहे. माझ्याकडे अवेलेबल होतं, मी टाकलेलं आहे. तुम्ही साधं तेल टाकलं तरीही चालेल. बघा, छान आपलं आता सारण तयार झालेलं आहे. सरसोचं तेल टाकायचं आहे. मस्तपैकी आपलं सारण तयार झालेलं आहे. आपण साईडला ठेवणार आहे. आता आपण भरताचं वांग घेणार आहे. बघा, त्याला अशा पद्धतीने आपण स्वच्छ धुवून कट करून घेणार आहे. आणि यामध्ये मस्तपैकी आपण लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे. वांग आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये कधी कधी किडे असतात बघा. त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला मस्त लसूण भरायचं आहे. आणि वांग्याला की नाही वरून की मस्तपैकी सरसोचं तेल लावायचं आहे. बघा, मस्त तेल लावून घ्यायचं आहे त्याला. आणि गॅसवर ना मस्त फुल आचेवर भाजून घ्यायचं आहे वांग. अशाच पद्धतीने आपण 1 टोमॅटो घेतलेला आहे. त्याला वरून असं कट करून घेतलेला आहे. आपण टोमॅटोलाही कट करून घ्यायचं आहे, कारण कट करून चेक करून घ्यायचं आहे का त्यामध्ये कधी कधी किडे असतात बघा. आणि त्याला आपण मस्तपैकी सरसोचं तेल लावून घ्यायचं आहे. आणि त्याला आपण असं मस्तपैकी भाजून घेणार आहे. वांग भाजायला कमीत कमी 5-6 मिनिटं लागते बघा. छान मस्तपैकी आपल्याला आलटून पालटून फुल गॅसवर वांग भाजून घ्यायचं आहे. देठाचं आपल्याला जास्त भाजायचं आहे बघा, म्हणजे देठ ना थोडं लवकर शिजत नसतात. त्यामुळे देठाचं भाजून घ्यायचं आहे चांगलं. आपल्याला चाकूवर मस्त पद्धतीने चेक करायचं आहे की व्यवस्थित आपलं वांग भाजलं गेलं की नाही. व्यवस्थित ते आतमध्ये गेलं पाहिजे. बघा, आपलं वांग छान भाजलं गेलं होतं. मी साईडला ठेवलेलं आहे. आता टोमॅटो तशाच पद्धतीने आपण भाजून घेणार आहे. आणि टोमॅटोला पण आपण स्विच राहण्याचं असं चेक करायचं आहे व्यवस्थित भाजलं गेलं की नाही. नंतर आपण खाली उतरून घेणार आहे आणि त्याला पूर्ण गार करणार आहे. गार केलं की नाही साल ऑटोमॅटिक व्यवस्थित निघतात. तोवर करणार आहे आपण लिट्टीकडे वळूया. आपलं कणिक पण छान मुरली गेली होती. आपण त्याला चोळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचा गोळा करायचा आहे बघा. आणि त्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे 2 अंगठ्याच्या साहाय्याने बघा. आणि मधोमध्ये आपण बेसन सारण केलं आहे ना, सत्तूचं सारण, आपण सत्तूचं सारण म्हणू त्याला समजा. अशा पद्धतीने गोल करायचं आहे, त्याच्यामध्ये भरायचं आहे. आणि बघा, मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने आपल्याला त्याला कव्हर करायचं आहे. बघा, पॅक करायचं आहे. आणि त्याला छान असं गोल करायचं आहे बघा. आणि त्यावर सुरूच्या साह्याने आपल्याला 2 चिरा मारायच्या आहे बघा. म्हणजे काय होईल, ते शिजताना त्या आतमध्ये शिजल्या जाईल बरोबर. बघा, अशा पद्धतीने माझे बाकीचे सर्व लिट्टी तयार करून घेतले होते. ऍक्च्युअली लिट्टी जी आहे ती ना भाजायला ओव्हन असतं, तर आपल्याकडे नाही आहे. तर आपण कुकरमध्ये, पॅनमध्ये, कशामध्येही भाजू शकतो. तर भाजताना तुम्ही तेलाचा वापर केलेला आहे मी, तर तुम्ही त्यामध्ये तुपाचा वापर करू शकता बघा.
थोडंसं तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये मस्तपैकी आपल्याला आलटून पालटून कंटिन्युअसली फिरवत ही लिट्टी जी आहे ती छानपैकी आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. लिट्टी भाजण्यासाठी खरं तर ओव्हन असते आपल्याकडे, ते अवेलेबल नाही आहे म्हणून आपण कढईमध्ये भाजलेलं आहे. तुम्ही कुकरमध्येही भाजू शकता बघा. चिटकू नये यासाठी आपण त्याला फिरवून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला आलटून पालटून छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे. अगदी सोपी अशी रेसिपी आहे, पण खायला खूपच टेस्टी आहे. मग झाकण ठेवायचं आहे. झाकण काय होते, ती बरोबर चारी बाजूने भाजल्या जाते बघा. आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, खाली चिटकून नाही, जळू नये यासाठी. आणि मग लिट्टी भाजण्यासाठी जाड्या बुडाचाच आपण कढईचा वापर करणार आहे बघा, पातळ बुडाचं नाही. मग छानपैकी आपल्याला मस्त लिट्टी भाजून घ्यायची आहे. मग छानपैकी आपली लिट्टी भाजून झालेली आहे. आता आपण याला खाली उतरून घेऊया. अशाच पद्धतीने माझ्या बाकीच्या सर्व लिट्टी छानपैकी तेलामध्ये भाजून घेतल्या होत्या आणि वरून छान मस्त तेल तूप सोडलं होतं. बघा ते तोंड कसं ओपन झालेलं आहे, म्हणजे ते आतपर्यंत छानपैकी शिजला गेलेला आहे. मग छानपैकी मी लिट्टी उतरून घेतलेली आहे. त्यावर अशा पद्धतीने मी तूप सोडलेलं आहे. खायला खूप खमंग लागतात, मस्त क्रिस्पी होते बघा. आपली लिट्टी मस्त आतपर्यंत शिजल्या गेलेली आहे. तर तोंड बघा कसं ओपन झालेलं आहे. बघा किती छमछमीत अशी रेसिपी आहे की नाही, किती सुंदर असं वाटत आहे बघा, किती सुंदर असा कलर आलेला आहे. तर तयार आहे आपली लिट्टी. आता वळूया आपल्या चोख्याकडे, म्हणजेच आपल्या वांग्याच्या भरताकडे. सगळीकडे आपलं नाव वेगवेगळं असतं बघा. आता वांग पूर्ण गार झालं की नाही, मस्त लगेचच साल निघतात बघा. बघा छान आपल्याला व्यवस्थित साफ करतात, त्यामुळे आपल्याला वांग पूर्ण गार करून घ्यायचं आहे. नंतर आपण अशा पद्धतीने त्याला स्मॅश करून घेणार आहे. सोबत आपण टोमॅटो पण स्मॅश करून घेणार आहे. तर टोमॅटो काट्याने होत नव्हतं म्हणून मी स्मॅशरने करत आहे बघा. छान स्मॅश झालं की त्यामध्ये टाकणार आहे आपण बॉइल्ड बटाटा, सोबतच कांदा टाकायचा आहे. हा कांदा जो हिरव्या पात्याच्या वरचा कांदा असतो ना, तो आहे. हिरवी पात टाकायची आहे कांद्याची, मस्तपैकी पात टाकायची आहे. नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. सोबतच आपण त्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची. बघा यामध्ये मी तडका टाकणार आहे. तुम्ही जसं कच्चं टाकलं तरीही चालेल. मसाले बघा चवीनुसार मीठ, आमचूर पावडर टाकायचं आहे. मी एका पॅनमध्ये तडका करणार आहे. हा तडका टाकणार आहे मी, तुम्ही कच्चंही टाकलं तर चालेल. हे मी माझ्या मनाने टाकलेलं आहे. तेल गरम करून जिरं त्यामध्ये टाकायचं आहे. हळद, तिखट, धनापूड टाकायचा आहे. मसाला मस्त फिरून घ्यायचा आहे आणि हा गरमागरम तडका आपल्या चोख्यामध्ये टाकायचा आहे. एक नंबर टेस्ट होते बघा. छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये 1 ते 2 चमचा आपल्याला सरसोचं तेल टाकायचं आहे. एक नंबर असं म्हणजे आपलं चोखा तयार होते. तर तयार आहे आपलं गरमागरम असं लिट्टी चोखा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जेव्हा मी लिट्टी चोखा केलं, माझ्या मुलीला सर्व केलं, तिला खूप आवडलं बघा. ती वांग खात नाही, पण ह्या चोखामुळे तिला इतकं आवडलं की नाही ते मला ते खूप खमंग झालेलं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. बघा किती छान असं आपलं लिट्टी झालेला आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.